किंवा दोघी बहीण हेच जातील रात जातील, आम्ही सुद्धा येत जातो. या लेकीच्या घरी राहतो, त्या लेकीच्या घरी. मला तर कोणाच्या घरी जाता बी येत नाही. एक इथं आणि आपण जॅनलचा सगळे तुम्ही सगळेच कमेंट करता, ताई तू जाती कुठं जाणार तुम्ही सांगा बरं. ऐका दुसरं कोणाचा चान्स. एकच घर आहे, इथं राहा किंवा तिथं राहा. तर तुम्ही आपल्या ओमभयाचा व्हिडिओ बघितला असणार आहे. तर आमची ताई आहे ना, म्हणजे माझ्याहून ती मोठी होती आणि आम्ही दोघीसुद्धा एकाच गावात गेलो होतो. तर तिचा आमच्यापाशी म्हणजे आता किती 17-18 वर्ष झाली असणार आहे. तिचा आमच्यापाशी एक फोटोसुद्धा नाही आहे. फक्त ते तुझा पासपोर्ट होता, मागच्या व्हिडिओ तुम्हाला दाखवला होता मी. तिचा मोठा फोटोसुद्धा नव्हता. तर मला भैयानं सांगितलं होतं, भैयानं अगोदरच की मी एक ताईचा फोटो काढायला लागलो. त्यानं माझ्याकडून असे म्हणजे थोडीफार काही माहिती असतं सांग म्हणे थोडं. तर तसं मी त्याला सांगितलंसुद्धा होतं. मागच्या टाईमीच गेलो होतो तेव्हाच त्यानं सांगितलं होतं मला. एका चित्रकारासाठी समजा त्यानं सांगितलं होतं. फक्त मला म्हणे तू आईला नको सांगू, आईला आपण गिफ्ट देऊ म्हणे. तर म्हणलं हो भाऊ दे म्हणलं. तर असं माहीत नव्हतं ते आजच येईन म्हणून फोटो, म्हणजे भाऊनं व्हिडिओ दाखवला तसा. मला तेव्हाच त्याने फोटो पाठवला. पण मी म्हणलं चला थोडंसं सांगू द्या, कारण की खूप साऱ्या कमेंट आल्या त्याच्यावरती. तर खूप जणांनी विचारलं ताई तू ती कोणत्या गावाला राहत होती. तर आम्हा दोघी बहिणीला एकाच गावात दिलेलं होतं. मला आत्याच्या घरी दिलं होतं आणि तिला शेजारीच दिलं होतं, म्हणजे जास्त काही लांब नाही इथून. तर तुम्ही विचार करू शकता किंवा ते इतक्या लांब राहता आणि ती इतक्या लांब राहून त्यांना समजा फोटो पाहायला इतकी रडली आई आणि आमच्या आयडी समजा मी गावात राहून तर मला किती पस्तावा येत असेल तुम्ही विचार करू शकता. कारण की मला तिथून आपल्या उज्ज्वलाच्या घरीसुद्धा मला तिथूनच जाणं पडतं आणि येतं जातं त्यांचं घर दिसतं मला, ते सगळे दिसतं. तर माझ्या मला किती लागत असेल तुम्ही विचार करू शकता. कारण ते डोळ्याने दिसता मला, फक्त आपली बहीण दिसत नाही. इतकं म्हणजे तरी मी तिकडे कधी जात नाही. पण एखाद्या बारची महिन्यातून 2 महिन्यातून एखादी चक्कर मला मारणंच पडते तिथून. ते आमने सामने येताच. पण जाऊ दे आता. पण त्या चित्रकारानं एवढा मस्त फोटो केला मला अजूनसुद्धा, म्हणजे तो फोटो बघितला की असं वाटतं की आपली ताई आपल्यासमोरच उभी आहे म्हणून असं वाटतं मला. आणि मी त्याला हे करते की तू खरंच किती दिमागाचा खेळ म्हणा, की तर डिट्टो जशी ताई होती तशी सेम तसाच फोटो त्याने काढून दिला. तिला पाहिली की आपली असं वाटतं की आपली ताई आपल्यापाशीच आहे. आणि आता 17-18 वर्ष झाले ते आमच्यासोबत नाही आहे. पण तर ती अशा दिमागामध्ये की अशी साप म्हणजे किती कशी होती तिची मूर्त अजूनसुद्धा आपल्या चेहऱ्यासमोर आहे. की आता मला कोणी म्हणलं की ती कशी होती सांग, तर मी तिला तोंडी सांगू शकते की माझी ताई कशी होती म्हणून. एवढी होती. पण सगळ्यात जास्त जीव तिच्यामध्ये दादाचा खूप जीव होता. दादा तिले जीवाच्या आत म्हणजे खूपच तिला सगळ्यात जास्त जीव दादाचा होता, आईपेक्षा सुद्धा. कारण दादाची खूप लाडकी होती ती आमच्या तिघा बहीण भावापेक्षाही. म्हणून सगळ्यात जास्त दादाला खूप त्रास होता त्या गोष्टीचा. त्या गोष्टीवर दादा ओमबाईला बोलले सुद्धा काल कारण की दादा म्हणे तू न कसं की बा आम्ही विसरायचा प्रयत्न करतो म्हणून तुला अजून तो चेहरा आमच्यासमोर आणून ठेवला म्हणे. तसं तर मायाप्पा विसरू शकत नाही. पण कसं त्यांच्या घरी लेकरं भाकऱ्या त्याच्यात ते गुंग होऊन जातात. आणि ह्याच कारणानं जेव्हा माझी सानू झाली ना, सानू 3 वर्षाची होती ना, तेव्हा 3-4-5 वर्ष सानू तडीच राहिली आईपाशीच. आणि ते झालं त्याच्यानंतर लगेच मग आपली सोनल झाली. सोनलच्या वक्ती सोनल बी ती 3-4 वर्ष कशी राहिली सोनल. कशासाठी फक्त त्यांची ती याद मिटून जावं म्हणून. आणि आधीपासून जेव्हापासून आपली सानू होईल ना तेव्हापासून सुद्धा आई की आपल्या सानूले ताईच म्हणते आणि तिला कोण्याही गोष्टीची कमी पडू देत नाही अजूनसुद्धा नाही. आणि तिला पाहिले का आई म्हणते मी सानूला पाहिलं की मला माझ्या लेकीची याद येते. म्हणून आई तिला खूप जीव लावते सानूले, अजूनसुद्धा लावते. असं नाही की जईपासून झाली तेहीपासून म्हणते मी सानूच आहे म्हणून. बरं आता तर टेन्शनच नाही कारण त्यांच्या घरी 3-3 लहान बाळ वहिले म्हणून आई त्यातच गुंतलेली राहते. पण तरी एखाद्या बारची कसं पोटचा गोळा आहे ना यात नाही बोलू शकत असे. कारण की तो फोटो आम्ही ना बघितला तर आम्हाला असं मनात लागतं. त्याच्याकरता ते माझ्या घरीसुद्धा येत नाही.
आणि आले ना तर कधीच तिकडे जात नाही, आले की रातभरच राहता. ओमात बी खूप जीव होता तिचा, दोघं बहीण भावाचा एकामेकाला खूप जीव लावत होते. जसं की मी आणि राम, आम्ही दोघं बहीण भाऊ एक होतो आणि ताई आणि ओमा एक होते. ते एकमेकाला मनातल्या सगळ्या गोष्टी शेअर करत होते. पण मग असं काय माहीत होतं की बाबा लग्न झाल्यानंतर 3-4 महिन्याच तिला, म्हणजे 4-5 महिन्यांना असं होऊन जाईल, सांगून येत नाही टाईम. असं झालं ते आणि अचानकच असं होऊन गेलं. तर आम्ही गावातच होतो. एवढी कठीण परिस्थिती होती ते वर्ष, तुम्हाला मी काय सांगू. खूप कठीण परिस्थिती होती ते वर्ष. ते त्याचा विषय काढला की असं अंगाला काटा येऊन जातो, ते दिवस कसे होते म्हणून. मी गावात राहते, मला तिकडे जाणं येणं पडतं. त्याच्याकरता माझे आईवडील इथे येत नाही. आणि त्याच बाबतीमध्ये आईला एखाद्या वरती आली यात, तर मी एखाद्या वारची पण मी तुमच्याबरोबर शेअर नाही करत की मला जाऊ द्या. एखाद्या वारचीनं कसं मायच लेकी पुढं गोष्ट सांगते, तिचं मन भरून आलं ते आपल्या फोनवर सांगते असं झालं तसं झालं. मला आईचा फोन कधीच येत नाही, पण मी स्वतःहून आईला 2-3 वेळा फोन लावते. काहून नाही लावू दे, तिचा पोटचा गोळा जायले, काय झालं आई काय नाही, ते सगळ्या गोष्टी माझ्यासोबत शेअर करते, असं नाही करत नाही. आणि तिला आता आपल्यापेक्षा तर कोणापेक्षा सांगणार, तुम्ही सांगा बरं. लेकीपेक्षा सांगणार आहे की कोणतीही गोष्ट. पण कसं आता सध्याच्या पिरियडमध्ये कोणी म्हणते की बा आपल्या बहिणीचं दुसरं माया तिच्या बहिणीचं घर असतं, त्याच कारणानं मला आईने दिलं तर की बा दोघी बहीण हेच जातील, रात जातील, आम्ही सुद्धा येत जातो. या लेकीच्या घरी रात जाऊ, त्या लेकीच्या घरी. मला तर कोणाच्या घरी जाता बी येत नाही. एक इथं अरे आपण जॅनलचा सगळे तुम्ही सगळेच कमेंट करता, ताई तू जाती कुठं जाणार तुम्ही सांगा बरं. ऐका दुसरं कोणाचा चान्स, एकच घर आहे, इथं राहा की तिथं राहा. खूप वाईट टाईम येत होतो त्या गोष्टीला. आम्ही खूप सारे विसरायची गोष्ट करतो, पण ती गोष्ट राहून राहून तिथंच येऊन जाते. असं वाटतं की आता आपण जाऊ आपली, आता लोकांच्या घरी पण ज्या बहिणी येतात त्या राहता. माझंसुद्धा मन म्हणतं मी माझ्या बहिणीच्या घरी जाईन राहीन, पण तसं नाही करू शकत मी, कारण की मी एकटीच आहे. लोकांचा पाप आपल्याला हारिक येतो की बुवा नाही तिची ब येतात बया म्हणता माझ्या बहिणीच्या घरी चालले, माझ्या बहिणीच्या घरी नाही, मी तिकडे चालली. कोणी म्हणतं माझी बहीण येणार आहे सणासुदीले, पण मला तसं कोणीच नाही की माझ्या घरी येईन, मी तिच्या घरी जाईन आणि तिला आपल्या मनातल्या गोष्टी शेअर करीन म्हणून, असं कोणीच नाही आहे. एक फक्त माझी आई आणि मी, आम्ही दोघीजणी एकमेकीला गोष्टी सांगत राहतो. ती कोणाला सांगू शकत नाही, कारण ती सुद्धा माहेरी जात नाही जास्त जास्त आणि ती इकडे बी येऊ शकत नाही. आम्ही इकडे दोघी मायले की गुन्हा करत राहतो. पण आता आमच्या दोघीच्या वेदना आम्ही कोणाला सांगा, तुम्ही सांगा सगळेजण, कोणाला सांगू शकत नाही आम्ही. आमच्या दोघींनीच आम्हाला माहिती आमच्या मनातली. त्याच्यावर तुम्ही सगळेजण कमेंट करता मला, ताई तू सगळी माहेर जाते. हो मी जाते माहेरी, पण तुम्हाला काय सांगू मी माझ्या मनातलं, तुम्ही सांगा सगळेजण. खूप सारेजण कमेंट करता त्या मनीषीने घरी पाठवा, ती तुमच्या घरात आग लावती, असं करते तसं करते. हां मी जाते, काहून जाते, फक्त माझ्या आईमुळे जाते मी, आई आणि दादामुळे, बाकी कोणासाठी नाही. मी गेली की त्यांच्या चेहऱ्यावरती अशी खुशी होऊन जाते की माझी लेक आली म्हणून, याच कारणाने मी जाते. मला तुम्ही इतके जण बोलता, माझ्या मनाला खूप लागतं की मला तुम्ही सगळेजण म्हणता की तू माहेरी जाती, तू माहेरी जाती, पण का जाते तुम्हाला माहिती आहे सगळ्याले. तुम्ही करा ना कमेंट, मला तुमच्या कमेंटचा काहीच फरक पडणार नाही, कारण की मलाच माहिती मी काहून जाते म्हणून. नाही तर कोणाला शोक नाही ना हो. 2-2 भावजं आहे मान्य करते. आता कधी ना कधी त्याच्या मनात येतच असणार आहे ना की बा आमची नणंद सदाकडे ती, पण मग त्याच्यात काहीच फरक पडत नाही. त्यांना काही वाटलं तरी चालतं, नाही वाटलं तरी चालतं, कारण काहून की मी माझ्या आईसाठी माझ्या दादासाठी जाते. लहान लहान 3 भाषा आहे, त्यांच्या भेटीसाठी जाते. बाकी दुसरीकडे तुम्ही सांगा मला, मी कुठं तुम्हाला जाताना दिसते काय, कधीच कोणाच्या घरी जात नाही, कारण की टाईमच पडत नाही ना जायचा. फक्त कुठं आपलं जालना ते इच्छापूर आणि इच्छापूर ते जालना, ह्याच्यासोबत मी कुठंच जात नाही, कारण टाईमच पडत नाही ना. दुसरं कोण आहे आपल्या जगामध्ये तुम्ही सांगा. आपल्या मानण्याचं कोण येतं, फक्त आई, आपली आई आणि दादा. आई वडिलाशिवाय दुसरं कोणाच्या घरी जाणार लेक जाऊ शकत नाही. हा फार तर बा लय मोठ्या बहिणी असल्या,
मावशी आहे बा, मावशी तर मला आहे, पण मावशी आहे म्हणून नाही म्हणूनच आहे. कारण की मावशीच्या घरी मी कधी जातच नाही. गेले फक्त 1-2दा बघितलं असणार आहे. बिचारीच्या तिथे गेलं तिचं पाहूनच आपल्याला रडू येतो. काय तिच्या घरी जा, तिच्या घरी जात नाही. मामाच्या घरी जा, मामाच्या घरी बी तीच बोंब आहे. मामा आणि मावशीसोबत राहता मग तिथं जायचं काही चान्सच पडत नाही. कारण की स्वतः माझी आई 2-2, 3-3 वर्ष जात नाही. मी तर तिकडं जाऊन काय करू असं वाटतं मला, म्हणून मी तिथं सुद्धा जात नाही. राहिलं काका चुलते तर मला नाहीच हो, मी काका चुलते घरी जातच नाही. राहिली बिचारी आपली एक आत्या, तिच्या घरी जाऊन काय करा, ती बिचारी तिच्या टेन्शन नाही रे तुम्ही म्हणत ते काय. आता बिचारीला आधीच तर लेकरू बाई नाही आहे, बिचारीचा नवरासुद्धा नाही, आणि तिला आपल्या ते जाऊन काय करा. मुद्दाम मी काय करत असते, जाते जालन्याला गेली की मी आत्याला कुशाल म्हणते आता ये आपण बोलू चालू. तशी आत्या आली की 8-10 दिवस राहते, मस्त मस्त राहतो, खातो पेतो घरी चाललो होतो. एवढंच आहे. बाकी त्याच्यात बी तुम्ही सगळेजण मला कमेंट करता, मला ते खूप वाईट वाटतं. आणि मेन आपल्या आत्यासाठी, दुसरं काही नाही. की बुवा आत्या येते, तुम्ही आत्या येत तरी आता इजूबाचं लग्न झालं पण आत्या काही येत नाही जास्त टाईम, म्हणजे आत्यातच संसार. पण ते तर बिचारीचं लग्न झालं, लेकूर झालं, त्याच्यात ती बिचारी गुंगे. तिला समजा एक विषय त्याच्यातला की तिचं समजा नवऱ्याचं समजा ती विसर पडली असं मला तर चालतं, कारण ती लेकरात गुंतली. आता राहिली माझी आईसुद्धा लेकरात गुंतली आणि मी माझ्या लेकरात गुंतले, म्हणून असं वाटतं की भूल पडली त्या गोष्टीची. पण अशा काहीतरी घटना घडतात की त्याच्यावर त्या आम्हाला पुऱ्या गोष्टी अशा याद येऊन जातात. आता नुसतं एका फोटोनं आमचा पुरा जीवाचा खळमाना करून टाकला. आईचा म्हणा, दादाचा म्हणा, ओमाचा सुद्धा बरं. पण ओमा नुसता कशासाठी गेला तो की आमच्यापाशी तिचा जेईपासून ती गेली ना तेपासून आमच्यापाशी एक सुद्धा फोटो नाही आहे. आणि 17-18 वर्ष आली तरी कोणाची एवढी कोणची परिस्थिती आमची सुधी होती की त्याच्यावर आम्ही 1-2 फोटो काढा. माझ्या लग्नामध्ये एक सुद्धा फोटो काढलेला नाही आहे किंवा व्हिडिओ शूटिंग नाही आहे. तिच्या तर लग्नात व्हिडिओ शूटिंग होती, पण त्यांनी एक सुद्धा फोटो दिला नाही. आणि आमच्या इथे कसं आहे, म्हणजे परिस्थितीच नव्हती तशी की 1-2 फोटो काढा. आता तरी कुठंतरी हे फोटो निघले, मोबाईल निघला, तेव्हा तर काहीच नव्हतं. एवढी परिस्थिती खराब होती की असं आपल्या दिमागात आलं की एखादा फोटो घ्या तर आपल्या जवळ ठेवा. तिथं फक्त 10वीची आपली 10वीचे पेपर जाते ना, तेव्हा तिचं ते आयडेंटिटी कार्ड होतं, तेवढाच फोटो आहे त्यांच्यापाशी, दुसरं काहीच नाही आहे. तर चला, मी जास्त काही मोठा व्हिडिओ नाही करणार काही. आता एवढंच व्हिडिओ, फक्त एवढंच म्हणणार आहे की ज्या चित्रकारानं माझ्या बहिणीचा फोटो चांगला करून दिला त्याच्यासाठी खूप खूप आभार, की तू अजून आमच्यासमोर तसा चेहरा आणून ठेवला. म्हणून वाटलं नव्हतं की पुऱ्या जिंदगीमध्ये की माझ्या बहिणीचा चेहरा मी आमने-सामने बघीन म्हणून. पण तिला जसं पाहिलं ना, तसं आपोआप डोळ्यातून धारा येऊन गेला. असं वाटलं की जा तिच्या गळ्यातच पडा. पण आता काय करसाल.